लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निलंगा येथील मसलगा मध्यम प्रकल्पाची पाळू भेगाळली, नागरिक भयभीत, 6 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग। लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास 150 फुटाची भेग पडल्याने तलाव फुटेल या भीतीने परिसरातील गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी 6 गेट 10 सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। मागील काही दिवसापासून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या कारभाराचे धिंडवडे उडत असून 8 दिवसापूर्वी तलाव 100% भरून धोक्याची पातळी ओलांडत असतानाचे फोटो एका शेतकऱ्याने समाज माध्यमातून व्हायरल केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला। ही घटना ताजी असतानाच मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास 150 फुटाची लांब भेग पडल्याचे येथील शेतकरी तुळशीदास साळुंखे यांच्या निदर्शनास 4 दिवसापूर्वी आली होती। त्या दिवशी भेगेची रुंदी 4 इंच इथपर्यंत होती, मात्र तीच भेग शुक्रवार दिनांक 6 रोजी पाहिली असता 4 इंचावरून 10 इंचापर्यंत वाढल्याने घाबरून गेलेले शेतकरी साळुंखे यांनी याच ठिकाणचा व्हिडिओ करत 4 दिवसात एवढी मोठी भेग वाढत जात असताना प्रकल्प प्रशासन झोपा काढत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सदरील वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे 6 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।